शालेय शिक्षण मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसे यांचं मालेगावात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आलं। शिवसैनिक, नागरिक आणि त्यांच्या समर्थकांतर्फे मंत्री भुसे यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांची मिरवणूक काढून त्यांच्यावर जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली। कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब झाला। मात्र भुजबळांचे कट्टर विरोधक आमदार सुहास कांदे यांचा फोटो लावण्यात आला। त्यामुळे कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा। राज्यातल्या गरीबातल्या गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। त्याचबरोबर विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं भुसेंनी म्हटलं। पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हे पक्ष ठरवतात, तसंच जिल्ह्याला कुठला पालकमंत्री द्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं। आमच्या पक्षाला जी खाती मिळाली त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। आम्ही सगळे उत्तम काम करणार असून प्रत्येक 3 महिन्याला आमचा आढावा घेतला जाणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून कोकणचा आणि महाराष्ट्राचा विकास करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी खातेवाटपानंतर दिली। तसंच सर्व कोकणच्या रत्नांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं राणेंनी म्हटलंय। मंत्री नितेश राणेंचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केल्यानं राणेंनी प्रतिक्रिया दिली। यापुढे त्यांचे सर्व हट्ट पुरवीन, हे माझं आजपासूनचं काम आहे। सर्वांनी मला साथ दिल्यामुळे मला मंत्रीपद मिळालं असं राणेंनी म्हटलंय। पाणीपुरवठा पुन्हा मिळाल्यानं आनंद आहे। या खात्याचा अनुभव असल्यानं प्रलंबित योजनांना गती मिळेल असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय। मराठवाड्याच्या जनतेसाठी मराठवाडा ग्रीड प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहोत असंही ते म्हणाले। रत्नागिरीमधल्या खेडमध्ये मंत्री योगेश कदमांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच योगेश कदम मतदारसंघात दाखल झाले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता या पदाचा मानकरी आहे। हे यश आपल्या सगळ्यांचं आहे अशी भावना योगेश कदम यांनी व्यक्त केली। रायगडमध्ये रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मंत्री झाल्यानंतर गोगावले यांचं पहिल्यांदाच आगमन झाल्यामुळे कळंबोलीमध्ये गोगावलेंच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी 10 जेसीबी मधून गोगावलेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली। राज्य सरकार संवेदनहीन असून लूट करणारं सरकार आहे अशी टीका पटोले यांनी केली। लग्न समारंभात झालेल्या राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या भेटीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। जनतेच्या प्रश्नावर जास्त चर्चा केली पाहिजे। कोण कुणाला भेटण्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असं पटोले म्हणाले। छगन भुजबळांची नाराजी येणाऱ्या दिवसात दूर होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिली। तर अजित पवार, सुनील तटकरे भुजबळांची भेट घेणार असल्याचं परांजपे म्हणाले। ग्रीड मराठवाडा हा फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या स्वप्नातला सर्वात मोठा प्रकल्प आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली। तर या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील म्हणाले। वाळू माफियांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। विदर्भातल्या जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले। सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार योग्य बाजू मांडेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली। अमरावतीमध्ये महानुभाव आश्रमाचा शताब्दी सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली। तसंच विविध ग्रंथांचं प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आलं। धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी बारामतीमधल्या मराठा समाजाकडून करण्यात आली। मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मराठा समाजाने ही मागणी केली। मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं तशा आशयाचं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले। अमित शहांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाली। खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। यावेळी अमित शहांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली। डोंबिवलीमध्ये रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर जनजागृती केली। यमराज अवतरले या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। प्रवाशांनी रेल्वे लाईन क्रॉस करू नये, चालती ट्रेन पकडू किंवा उतरू नये याबाबत जनजागृती करण्यात आली।
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी शेवटचे 5 दिवस उरलेत। सिडकोच्या 26,000 घरांच्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे, तर आतापर्यंत 1,18,000 ग्राहकांनी घरांसाठी ऑनलाईन नोंदणी केली। त्यामुळे उर्वरित दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी होणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला। राज्यभरातल्या 1,800 म्हाडा कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे। म्हाडा प्राधिकरणानं सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन युनियन बँकेतून देण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान म्हाडाच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी मिळणार आहेत, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाख बँकेकडून मिळतील। महावितरणनं ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली। या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणारे पात्र ठरणार आहेत। लकी ड्रॉद्वारे ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत। उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद या 4 शहरातून रोज विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली। 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ही सेवा भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे। देशभरातल्या वनक्षेत्रात वाढ झाल्याचं समाधानकारक चित्र समोर आले। विशेष म्हणजे वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातल्या राज्य वन अहवाल 2023 सादर केला। कल्याण आणि ठाकुली दरम्यान नवीन पत्री पुलाचा 3रा गर्डर टाकण्यासाठी आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्यरात्रीनंतर 2 ते सोमवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला। ब्लॉकच्या वेळेमध्ये कल्याण ते ठाणे दरम्यान लोकल बंद असणार आहे। IAS मध्ये दाखल झालेल्या 23 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। विधानसभेपूर्वी शिंदे सरकारकडून राज्यसेवेतल्या 23 अधिकाऱ्यांना IAS पदं देण्यात आली होती। आता या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या। रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे रोजगारासाठी देशांतर्गत स्थलांतराचं प्रमाण आता कमी झालंय। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात हे नमूद करण्यात आले। जनगणनेच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 12% कमी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला पत्र लिहिले। अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोदींनी त्याला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। दापोलीमधल्या आझाद मैदानामध्ये लाठीकाठीचा विश्वविक्रम रचला गेला। कोकण विभागातल्या सर्व वयोगटातल्या जवळपास 75 खेळाडूंनी एकत्र येत हा विक्रम केला। या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्ज वसुलीची चौकशी करण्याची मागणी रुपाली चाकणकरांकडे करण्यात आली। फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं, मात्र बेकायदेशीरपणे कर्ज वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिलिटरी डेअरी फार्म इथं रेल्वे क्रॉसिंगवरून पुलाचं काम सुरू करण्यात आलं, मात्र रेल्वे ट्रॅकवरून पुलाचं बांधकाम करण्यासाठी रेल्वेनं परवानगी दिली नसल्यामुळे या पुलाचं काम थांबवण्यात आलं। गोंदियातल्या बुंडुंदामध्ये विद्यार्थ्यांना शालेय खेळ खेळण्यासाठी पिकअपमध्ये कोंबून नेण्यात येतं। शाळकरी विद्यार्थ्यांना बंदिस्त वाहनात नेण्यात यावं, ओपन वाहनात नेऊ नये अशा सूचना असताना देखील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करतात। बीड आणि परभणीच्या घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये, महाराष्ट्राची शांती आणि जातीय वातावरण बिघडवू नये अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली। धाराशिवच्या उमरग्यामध्ये अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एका महिलेकडून 2.5 लाख रुपये उकळले। फोनवरून ICICI बँकेतून बोलत असल्याचं सांगत या अज्ञातानं महिलेकडून पैसे हडपल्याचं समोर आले। या प्रकरणी आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली। नाशिक महापालिकेमध्ये भूसंपादन करताना बनावट दस्त तयार केल्यानं विनोद मनवाणीसह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। भूसंपादन करताना जंगम मालमत्ता दाखवण्यात आली, त्यामुळे 2.5 कोटी रुपये जागेची किंमत असताना शासनाचे 6.5 लाख रुपये बुडवल्याचा ठपका JSM एंटरप्राइजेसवर ठेवण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी चोरी झालेले 120 मोबाईल हस्तगत केले। बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी हे मोबाईल ट्रेस केले। मोबाईल मिळाल्यानंतर मूळ मालकांशी संपर्क साधत पोलिसांनी 20 लाखांचे हे मोबाईल नागरिकांना परत केले। अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपीकडून सोन्याचे मणी, चांदीचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली।